माहीममध्ये धक्कादायक फसवणूक समोर आली आहे। प्रेषित मोहम्मद पैगंबरांच्या वंशज असल्याचं आणि आपल्याकडे पैगंबरांचा केस असल्याचे सांगत एका भामट्याने कुटुंबाला तब्बल 10 लाखांनी गंडवले। मोहसिन अली अब्दुल सत्तार कादरी व 31 वर्ष या भामट्याने अन्सार अहमद अब्दुल गनी फारुकी यांना भरभराटीचे आमिष दाखवले आणि त्या बदल्यात सोन्याचे दागिने घेऊन पसार झाला। 2012 पासून कादरी फारुकी कुटुंबांच्या परिचयात होता। ईद मिलादुन्नबी कार्यक्रमानिमित्त सप्टेंबर 2022 मध्ये त्याला घरी बोलावण्यात आले, तेव्हा त्याने काचेच्या डबेत पैगंबरांचा केस असल्याचा दावा केला। घरात प्रार्थना केली आणि दागिने त्या डबीजवळ ठेवल्यास नशीब बदलणार, भरभराट होणार असा विश्वास बसवला। कुटुंबातील महिलांनी दागिने दिले। कादरीने ते कपाटात ठेवल्याचे दाखवले, पण नंतर कपाट उघडल्यावर धक्का बसला। डबीत केस तर होता, पण सोन्याचे दागिने गायब। विचारणा केली असता कादरीने दागिने आर्थिक अडचणीमुळे गहाण ठेवल्याचे सांगितले, पण 3 वर्ष उलटूनही दागिने परत न केल्याने फारुकी कुटुंबाने माहीम पोलिसात धाव घेतली। आता पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केलाय। द पोलीस न्यूज ब्युरो, माहीम।